रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आज आपण सासूबाईच्या हातचं कैरीचं लोणचं बघणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। लोणचं करण्यासाठी आपल्याला कडक अशी कैरी घ्यायची आहे। कैरी ही कुठेही नरम किंवा पिकलेली नसावी। इथे 2 किलो कैरी घेतलेली आहे। ही कैरी बाजारामधनं फोडून आणलेली आहे। या कैरीमधलं जे बी असते ना ते आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे। आता ह्या कैऱ्या आपण 2 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत। या कैरीच्या फोडी धुतल्यामुळे स्वच्छ होतील। आता ह्या धुतलेल्या फोडी एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायच्या आणि उन्हामध्ये सुकून घ्यायच्या। ऊन नसेल आणि आभाळ असेल तर ह्या फोडी एखाद्या सुती कापडावरती पुसून घ्यायच्या। आता या स्वच्छ पुसलेल्या फोडींना आपण मीठ लावून घेणार आहोत। इथे मी अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे। हे मीठ पूर्ण फोडीला व्यवस्थित लावून घ्यायचं। मीठ लावून झालेलं आहे। आता यावरती आपण पाव वाटी एवढी हळद लावायची। ही नॉर्मल वाटी आहे आपल्या घरची रोजच्या जेवणामधली। हे मीठ आणि हळद आपल्याला सर्व फोडींमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कालून घ्यायचं आहे। चला तर मग आपलं इथे मीठ आणि हळद लावून झालेली आहे। आता ह्या फोडी रात्रभर मी अशाच ठेवून दिल्या। दुसऱ्या दिवशी सकाळी या फोडींना छान असं पाणी सुटलेलं होतं। ह्या सर्व फोडी आपण आता एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। त्यामुळे यातलं जे पाणी आहे ते वेगळं होईल। ह्या फोडी एका सुती कापडावरती आपल्याला फॅनच्या हवेमध्ये सुकवून घ्यायच्या आहे। पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ह्या फोडी सुकवायच्या आहे। त्यानंतरच याला आपल्याला मसाला लावायचा आहे। तर आता आपल्याला लोणच्याला मसाला काय काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत। इथे मिरे घेतलेले आहे, लवंग आहे, कलमी आहे, हिंग आहे, लाल तिखट, त्यानंतर मेथी आहे, जिरं, धने, सोप, हळद आणि मीठ। हा आहे लोणच्याचा रेडीमेड मसाला। तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडचा मसाला वापरू शकता। लोणच्यामध्ये जे मेन साहित्य असतं ते आहे मोहरीची डाळ। तर ही अर्धा किलो डाळ आहे। लोणच्याचं साहित्य बघून झालेलं आहे। आता आपण हे साहित्य भाजून घेणार आहोत। यामध्ये आपण सोप, धने आणि जिरं, मेथीची डाळ एवढं साहित्य भाजून घेणार आहोत आधी। इथे पाव वाटी धने, पाव वाटी जिरं, अर्धी वाटी सोप हे सर्व भाजून घेतलेलं आहे। मेथीची डाळ सुद्धा भाजून झालेली आहे। इकडे तेलामध्ये 2 चम्मच मेथी दाणे, 7-8 मिरे, 5 ते 6 छोटे कलमीचे तुकडे घेतलेले आहे आणि 5-6 लवंग हे सर्व तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे। सर्व भाजून झालं की आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता आपला मसाला छान असा बारीक झालेला आहे। त्यानंतर इथे आधी भाजून घेतलेली सोप, धने आणि जिरे सुद्धा मिक्सरवरनं बारीक करून घेतलं। मोहरीची डाळ ही अर्धवट बारीक करून घेतलेली आहे। आता इथे अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे। हे फल्ली तेल आहे। तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं। तेलाच्या वाफा निघाल्या की गॅस बंद करून द्यायचा आणि हे तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं। तेल थंड झालं की यामध्ये 2 चम्मच हळद घालायची, अर्धी वाटी लाल तिखट घालायचं आणि जो आपण मगाशी मसाला बारीक करून घेतला तो सर्व मसाला या तेलामध्ये घालून घ्यायचा। मसाला घालून झालेला आहे। आता मोहरीची डाळ घालून घ्यायची आणि सर्व मसाले या तेलामध्ये एकजीव करून घ्यायचे। आता रेडीमेड मसाला होता तो घालून घ्यायचा आणि परत एकजीव करून घ्यायचं। आता सर्वात शेवटी यामध्ये अर्धी वाटी मीठ घालायचं। मीठ आपण आधीसुद्धा फोडींना लावलेलं होतं, त्यामुळे
थोडं कमीच घालायचं, म्हणजे एवढ्या लोणच्याला आपल्याला 1 वाटी मीठ एवढं पुरेसं आहे। चला तर इथे आपला मसाला कालवून झालेला आहे। आता हा मसाला आपण या सुकलेल्या फोडीवरती घालणार आहोत। आपल्या फोडी छान अशा सुकलेल्या आहे, यामध्ये कुठेही पाण्याचा आपल्याला थेंब दिसत नाही आहे। ह्या फोडी तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळू घालू शकता, परंतु आता आभाळ असल्यामुळे पावसाचं वातावरण असल्याने 4-5 तासासाठी फॅनच्या हवेतच आपल्याला वाळून घ्यावे लागणार आहे। हा मसाला आता सर्व फोडींना आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। इथे आपला सर्व मसाला फोडीमध्ये छान असा एकजीव झालेला आहे। आता ह्या सर्व फोडी आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे भांडं आपण असंच झाकून ठेवणार आहोत। आमची काचेची भरणी आणायची होती, त्यामुळे आम्ही हे लोणचं असंच 1 दिवसासाठी एका भांड्यात ठेवलं। भांड्याला वरून कापडाने पॅक करून घेतलं। दुसऱ्या दिवशी या लोणच्यामध्ये तेल थोडं कमी वाटत होतं, त्यामुळे आम्ही इथे पाव लिटर तेल आणखी घेतलं। तेलाला थोडं गरम केलं आणि या फोडींवरती घालून घेतलं। काचेच्या भरणीमध्ये आम्ही लोणचं भरून घेतलं। तुम्ही इथे बघू शकता किती छान असं मसालेदार लोणचं दिसत होतं। लोणचं भरणीमध्ये भरल्यानंतर याला आपल्याला कापड लावायचं आहे आणि पॅक असं याचं झाकण बंद करून घ्यायचं आणि ही भरणी आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहे। आमच्या इथे फोडीपेक्षा मसाला जास्त लागतो, त्यामुळे आम्ही मसाला जरा जास्तच वापरतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चला तर मंडळी, आपलं इथे आंब्याचं लोणचं तयार आहे। तर हे लोणचं भरण्यासाठी काचेचीच भरणी वापरा तुम्ही, त्यामुळे आपलं लोणचं खूप छान टिकतं। चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।